भाजपने परभणी लोकसभेच्या जागेवरती दावा केलाय। परभणी लोकसभा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असून या जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी जिल्हा असल्याचं भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मत व्यक्त केलंय। परभणी जिल्ह्यामध्ये भाजपची चांगली पकड आहे। आम्ही ताकदीने परभणी लोकसभा निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केलाय। 2 लाखापेक्षा जास्त मतांनी आम्ही निवडणूक जिंकू असं लोणीकर यांनी मत स्पष्ट केलंय। परभणी लोकसभा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे। या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत। गंगाखेडमध्ये रत्नाकरराव गुटे, जिंतूरमध्ये मेघनाताई बोर्डीकर आणि परतूरमध्ये मी, असे 3 आमदार आहेत। 17 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 65 पंचायत समिती सदस्य आहेत, 92 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत। सर्वात जास्त सरपंच भाजपचे आहेत। गेली 5 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी गावागावात बूथ रचनेचं काम केलेलं आहे, पक्ष मजबूत केलेला आहे। हा जिल्हा हिंदुत्ववादी जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये 6 वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झालेली आहे। 4दा काँग्रेसचा पराभव झाला, 2 वेळा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला। मागच्या वेळेला आम्ही परभणी लोकसभा लढवायचं ठरवलं होतं। जिल्ह्यामध्ये समाधान शिबिर घेतलं, 3 लाख लोकांना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजनेचा फायदा दिला। 10,000 कोटीच्या विकास कामाचे उद्घाटन झाले। माननीय गडकरी साहेब आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जिल्ह्याच्या विकासाला 10,000 कोटी रुपये दिले होते। त्यामुळं भारतीय जनता पक्ष ताकदीनं या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेला आहे। आम्ही ताकदीनं निवडणूक लढू, ताकदीनं निवडणूक जिंकू। 2 लाख पेक्षा जास्त मतानं आम्ही ही निवडणूक जिंकून दाखवणार आहोत। भारतीय जनता पक्षाला संधी मिळावी ही आमची मागणी आहे।